शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं या बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच शिंदेंनी आधी मौन बाळगलं, नंतर त्यांना हसू काही आवरलं नाही। बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर शिंदे नेमकं काय म्हणाले पाहूया। शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच झाले पाहिजे। बच्चू कडू काय म्हणाले याची मी माहिती घेतो। शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं या बच्चू कडूंच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच शिंदेंनी आधी मौन बाळगलं, नंतर त्यांना हसू काही आवरलं नाही। हसत हसतच शिंदेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली। शिवसैनिकांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच झाले पाहिजे आणि एक सेवाभावी वृत्तीचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्या शिवसैनिकांच्या जनतेचं मत आहे आणि देवाभाऊचं प्रमोशन पण होईल ना। आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी आमदार मंत्र्यांनी एकनाथजी शिंदे साहेब येत्या काळात मुख्यमंत्री कसे होईल यासाठी ताकदीनं कामाला लागलो पाहिजे। प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं बच्चू कडू म्हणाले की देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे। हे बघा, आता बच्चू कडू काय म्हणाले याची मी माहिती घेतो आणि मग त्याच्यावर बोलतो। या वक्तव्यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार आणि बावनकुळेंनी बच्चू कडूंना उत्तरही दिले। यावरून वाद वाढण्याआधी बच्चू कडूंना पक्षाकडून काही सूचना करण्यात आल्या। बच्चू भाऊंना ज्या काही सूचना करायच्या होत्या, ज्या काही गोष्टीच्या विनंती करायच्या होत्या, मी स्वतः शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळे त्यांना त्या विनंत्या केलेल्या आहेत। काही दिवसांपूर्वीच बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश केलाय। ते शिवसेनेत विदर्भाच्या विभागीय नेतेपदी आहेत। पुढच्या बातमीकडे, पक्षाकडून आज ना उद्या संधी मिळेल असं समीर भुजबळ यांनी म्हटलंय। मंत्रिपदासंदर्भातील प्रश्नावरून समीर भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली। भुजबळांनी मला मंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न केले असंही समीर भुजबळ यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार आणि नेते असलेले समीर भुजबळ आपल्या बरोबर आहेत। हे खरं आहे की साहेबांनी जे आहे ही मागणी केली होती, कारण साहेब आता मंत्रिपदावर आहेतच आणि राज्यसभेवर गेल्यानंतर येवल्या इथे परत पुन्हा निवडणूक लागणार होती आणि म्हणून साहेबांचं म्हणणं होतं की बाबा माझ्या जागेवरच जे आहे मी ही मंत्रिपद मागतोय। आजही जेव्हा सगळेजण म्हणतात की बाबा तुम्ही ही अट टाकली, तर ही अट माहिती साहेबांची विनंती होती, कारण का शेवटी आम्ही आजपर्यंतच्या पक्षासाठी अनेक वेळा काम केलं। परंतु खंत वाटत नाही का कुठे की मला सातत्यानं डावललं जातं, कारण की प्रत्येक वेळेस समीर भुजबळांचं नाव येतं, मात्र समीर भुजबळांचं नाव हे कापलं जातं। तर ठीक आहे, आता जसं साहेबांनी काल सांगितल्याप्रमाणे आज नाही आलं तर उद्या नाही तर परवा होईल कधी ना कधी, कारण का शेवटी आता समजायचं की आपलं आज लक नव्हतं, बॅड लक होतं, उद्या गुड लक येईलच कधी ना कधी। परंतु भुजबळ साहेब असंही बोलताना बोलले की मी कबड्डीचा खेळाडू आहे, ते म्हणतात की मी बुद्धिबळातला खेळाडू नाहीये। मग तुमच्या पक्षातले असे कोणते बुद्धिबळातले खेळाडू होते की ज्यांनी कबड्डीच्या प्लेअरला मात दिली? समजने वालों को इशारा काफी है। कबड्डी जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। यात हाके यांनी एका मोठ्या नेत्यावर टीका केल्याचं दिसतंय। तो, त्याचा पुतण्या आणि त्याचा मुलगा मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते असं हाके या व्हिडिओत बोलतायत। त्याचं बोलणं मला खूप खटकलं होतं असंही हाके म्हणाले। दरम्यान भुजबळ माझे गुरु आहेत असं म्हणत हाके यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। याआधी छगन भुजबळ यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे हाके वादात सापडले होते। मुख्यमंत्र्यांना 2 उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेला, घेऊन कुणाला गेला? स्वतःचा पुतणी आणि स्वतःचा पोरगा, तिघंच। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालाय। TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही, मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरलाय। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके एका मोठ्या नेत्याबद्दल बोलत असल्याचं दिसतं। त्या मोठ्या नेत्याचं सभेतलं वाक्य आपल्याला खटकलं होतं असंही हाके म्हणतायत। हा मुख्यमंत्र्यांना 2 उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेला, घेऊन कुणाला गेला? स्वतःचा पुतणी आणि स्वतःचा पोरगा, तिघंजण। हे तिघंजण आणि ते तिघंजण आम्ही सभेत सांगते, ते तिघंजण होते, आम्ही तिघंजण होते। लय मला खटकलं होतं ते वाक्य, पण आता जाऊ दे म्हणून। हाकेंचा आरोप चळवळीमधल्या एका मोठ्या नेत्यावर दिसतो। तो नेता, त्याचा पुतण्या आणि त्याचा मुलगा हे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते असंही हाके म्हणतायत। त्यामुळे हाकेंचा आरोप भुजबळांकडे आहे का असा प्रश्न निर्माण झालाय।
पाठीमागं सुद्धा भुजबळ साहेबाच्या विषयी असाच व्हिडिओ त्यांचा कुणीतरी काढलेला होता गप्पा मारताना, असे व्हिडिओ. आणि आपण बी थोडं बोलताना, आपण कुठेतरी जेवताना या सगळ्या गोष्टीचं तारतम्य आणि भान बाळगूनच राहणं गरजेचं आहे. त्याचा रोग कुठे होता हा पण आता प्रश्न विचारला जातोय, कारण त्याच्यामध्ये एका पुतण्याला CM DCM ला भेटायला घेऊन गेले अशा पद्धतीचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांचा रोग छगन भुजबळ यांच्याकडे होता का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय. असंही असू शकतं. हा व्हिडिओ काटछाट करून दाखवला गेलेला आहे. भुजबळ साहेब हे माझे नेते होते आहेत, भुजबळ साहेब हे माझे गुरु होते आहेत, आणि त्यांना जर मला काही बोलायचं असेल मी माझ्या बापाशी भांडू शकतो. बापाला मुलगा भांडू शकत नाही का? मग मला बोलायचं असेल मी सार्वजनिकरित्या कशासाठी बोलेल? हे कुटील डाव आहेत. त्यामुळं मी अशा गोष्टींना भीक घालत नाही. हा व्हिडिओ मनोज जरांगे आणि रोहित पवारांच्या IT सेलने व्हायरल केलाय असं तुमचा थेट आरोप आहे? थेट आरोप आहे. काय सवाल काय? त्यांना असं वाटतं की OBC मध्ये आणि OBC नेत्यांमध्ये फूट पाडल्याशिवाय OBCची चळवळ गलित गात्र होणार नाही.